हाय गाईज, गुड मॉर्निंग. हाय, नमस्कार मंडळी. तर आम्ही चाललो आहे बोरवली इथे त्रिमंदिर आहे तिथे, आणि हा आमचा पहिला लाँग फॉर्म व्हिडिओ आहे. आम्ही आता जस्ट निघालो आहे, उबेरमधून आम्ही निघालो आहे, आणि आता थोड्या वेळात आम्ही तिथे पोचू. तर ते मंदिर खूप मस्त आहे आणि खूप सुंदर व्ह्यू आहे तिथून, आणि सुंदर मंदिर आहे. तर चला जाऊया. तर हे आहे त्रिमंदिर. हे बोरवली पूर्व येथे आहे, जस्ट नॅशनल पार्कच्या बाजूला, आणि हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. जसे तुम्ही मंदिरामध्ये प्रवेश कराल तर राईट साईडला सिटिंग एरिया आहे, आणि सिटिंग एरियाच्या जस्ट समोर आहे हे सुंदर मंदिर. मंदिर खूपच सुंदर आहे आणि खूपच मोठं आहे. आम्ही इथे 5-6 वेळा येऊन गेलो आहे, पण आम्ही कधीच व्लॉग नाही केला. फर्स्ट टाईम आम्ही व्लॉग करतो आहे, आणि ह्या टाईमला मंदिरामध्ये कामही चालू होतं. त्यांनी त्यांचं झुंबर काढलं होतं. तिथे काही काम चालू होतं. आणि हे आहे शिवलिंग. शिवलिंग खूप सुंदर आहे, आणि आम्ही खूप वेळा इथे जलार्पण केलं आहे, पण ह्यावेळी तिथे शिवलिंगची साफसफाई चालू होती, तर म्हणून आम्ही नाही जाऊ शकलो. श्रीकृष्ण भगवानचं आहे, तिरुपती बालाजी, तुळजाभवानी. इथे बघा, छोटी श्रीकृष्णाची मूर्ती आहे, सुंदर अशी. हा मंदिरचा गाभारा, आणि जस्ट बाहेर व्ह्यू बघा, किती सुंदर व्ह्यू आहे. हा बघा आमचा टुटी फुटी. इथे पूर्ण बिल्डिंग आहेत, आणि ह्या साईडला नॅशनल पार्क आहे. असं सौरव बोलतोय की हा नॅशनल पार्क आहे. आहे. इथून रस्ता आहे. किती सुंदर आहे बघा. इथे मंदिर, आणि मंदिराच्याच बाजूला एवढा सुंदर व्ह्यू. या साईडला आहे, किती मस्त व्ह्यू आहे बघा मागे. साईबाबा साईबाबांचं. मंदिर, सबका मालिक है. साईबाबांचं मंदिर. श्री संबंधन आजादी राज योगीराज श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हे अंबा माता मंदिर. मला ह्या मंदिरचा सगळ्यात जास्त आजूबाजूचा व्ह्यू खूप आवडतो. मंदिरही खूप मस्त आहे, मोठं आहे आणि सुंदर आहे, पण आजूबाजूचा व्ह्यू बापरे खूपच मस्त. मला इथली हीच गोष्ट खूप आवडते, आणि महादेवची पिंडी खूप मोठी आणि मस्त आहे, तेही खूप मस्त वाटतं इथलं. खूप शांतता आहे, आणि खूप सुंदर असं मंदिर. आणि हा व्लॉगिंग मध्ये यायला खूप लाजतो, कारण की डॅमेज. हा त्याच्या भावांसोबत गेलेला फार्म हाऊसला, आणि तिथे पडलाय नाचता नाचता, म्हणून आता लाज वाटते यायला. असा तुटी फुटलेला येईल म्हणून. मला असे रस्ते पण खूप आवडतात. आता आम्ही चाललोय चालत. तिकडनं खाली खूप मोठा रस्ता आहे, पण चालत जावं लागेल, कारण की आम्हाला काहीतरी खायचं आहे. आम्ही सकाळपासून काही खाल्लं नाहीये. फक्त चाळीस पियाला घरी. हा, मग मी ह्याला बोलली की बाहेर गेलेलं असते येताना काही ते खायला घेऊन ये, तर नाही आणलं. त्याला कंटाळा येतो काही आणायला बोललं तर. मग चाळीस दिली. आता सकाळपासून आतापर्यंत भुकेला, मग आता काहीतरी खातो. डायरेक्ट कॅब बुक केली तर मग डायरेक्ट तिकडे लोकेशनवर सोडेल. त्यापेक्षा खाऊन कॅब बुक करू. हेल्मेट हबला जाणार आहे आम्ही. नाही जाणार आहे आम्ही, कारण बॉक्स की घ्यायला म्हणजे हिमालयांसाठी नाही घेणार आहे आम्ही. घ्यायला जाणार आहे. कारण की जेव्हा आम्ही जाणार तेव्हाच घेणार, कारण की आम्ही पहिला त्र्यंबकेश्वरला जाणार होतो. तो प्लॅन हा लय लांब खेचतोय. आम्ही जून मध्ये जाणार होतो, पण हा काय, आणि तेव्हाच मी पहिला ब्लॉग पण करणार होती, पण हा काय नुसतं डिले. जाऊया जाऊया जाऊया. मग ती जेव्हा जाणार तेव्हाच घेणार. जाणार ना उद्या. पकाव आहे, नुसतं पकाव आहे. उद्या जाणार आहे. चालू आहे हेल्मेट हब मध्ये. लवकरच मिळत आहे हेल्मेट हब मध्ये. नाही घेणार आहे मी ह्याला काहीच. ठीक आहे, जा मग ट्रेनिंग. शाळा.
चला काहीतरी खाऊया. त्याचा हॅशटॅग दिला. मस्त रोड आहे. आम्हाला काही खायला नाही भेटलं तिथे. आम्ही आता चाललोय झुडिओला. मला शॉपिंग करायला. मला नाही, माझ्यासाठी शॉपिंग करायला झुडिओला चाललोय. खाली गर्ल्स सेक्शन होतं तरी आम्हाला पहिला मॅन सेक्शनमध्ये घेऊन आला हरामी. हे नवीन इथे आलं आहे गोरेगाव वेस्टमध्ये झुडिओ. पहिला ईस्टमध्ये होता ना तो मस्त वाटतोय. गोवा वाईट इकडे बघा, त्याला चप्पल घेतले. ओय आता नेक्स्ट टाइम सौरभ झुडिओमध्ये येऊन तो मला घेशील ना? मला घेशील ना नेक्स्ट टाइम? चप्पल घेतो 40 रुपयाची. मग तू पण मला काहीतरी घे. लय हरामी पोरगा. तर असा होता आमचा पहिला ब्लॉग आणि जर काही चुकीचं बोललं असेल तर आम्हाला माफ करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.